खरं तर सातत्याने दिव्यांग बांधवा भगिनीसाठी सातत्याने धडपडणारे प्रयत्नशील त्यांच्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे माझे सहकारी मित्र दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके, उत्तम शिंदे, गौरव देशमाने आणि या संघटनेत सर्वांचीच विठ्ठलराव गायकवाड आहेत, रणजित गवडी आहेत या ठिकाणी उपस्थित हे सर्व उपस्थित सन्माननीय आणि उपस्थित दिव्यांग बांधव माता आणि भगिनींनो, खरं तर दिव्यांगांना काय हवंय? दिव्यांगांना सहानुभूती नकोय, दिव्यांगांना हवाय तो सन्मान हवाय, दिव्यांगांना हवाय तो समानतेची वागणूक हवी. दिव्यांगांना फार काही अपेक्षा नाही दिव्यांगाच्या, आणि त्यामुळे या ठिकाणी खरं तर तानाजी घोडके, उत्तम शिंदे हे सगळे सातत्याने माझ्याशी संपर्कात आहेत. खरं तर त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक करतो. आपल्या इथे प्रत्येक वेळेस धाराशिवला जावं लागायचं कॅम्पसाठी, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, आणि एका हेल्पटात काम होत नव्हतं. आपल्याला सगळ्याची कल्पना आहे. मात्र ते कॅम्प या ठिकाणी सुरू व्हावा यासाठी त्यांनी धडपड केली. माझ्याकडे सातत्याने ते पाठपुरावा करत होते आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. त्यामुळे आता आपल्याला जिल्ह्याला न जाता या ठिकाणी दर महिन्याला कॅम्प होतो. तर परवाच मला उत्तमने सांगितलं की आपल्या इथे कॅम्प होऊन सुद्धा 2-3 महिने झाले प्रमाणपत्रच मिळाले नाही. बरोबर आहे. 3 महिने मी तात्काळ त्याची नोंद दखल घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. ते का रखडलं तर म्हणजे याचं पुण्यातूनच ऑनलाईन तिथूनच लॉगिन वगैरे काही झालेलं नाही. म्हणजे त्याच्यामुळे मला काही मला काही माहित नाही. ती तातडीने 2 दिवसात सगळे प्रमाणपत्र त्या संबंधित अपंगाचे मिळाले पाहिजे अशी सूचना मी त्या अधिकाऱ्यांनी मान्य केली. मी स्वतः पुण्याला जाऊन तिथल्या काही त्रुटी असतील त्या पूर्तता करून तात्काळ दिव्यांगाचे प्रमाणपत्र वितरित केलं. अपंग म्हटलं जायचं, पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिव्यांगांना अपंग नाही दिव्यांग म्हणायचं हा सन्मान दिव्यांगाचा. आणि खरं तर दिव्यांगासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, राज्य शासनाच्याही अनेक योजना आहेत. आधीच्या अधिकाऱ्यांनी वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे, त्याचा पुनरुच्चार मी या ठिकाणी करत नाही. खरं तर दिव्यांगाने प्रत्येकाला वाटतं की स्वाभिमानाने उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे दिव्यांगाची